पालघरची लढत आता तिरंगी। पालघर लोकसभेसाठी आता चित्र जवळपास अगदी स्पष्ट झाले आहे। प्रामुख्याने लढत ही 3 पक्षात होणार आहे। त्यात बहुजन विकास आघाडीचे आमदार श्री राजेश पाटील, महाविकास आघाडीच्या सौ भारती कामडी, तर महायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा अशा प्रामुख्याने 3 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। यामध्ये मतविभाजन आणि नाराजी ह्या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। अटीतटीच्या सामन्यात जो जिंकेल त्याच्याकडे फारच कमी मार्जिन असेल। आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की या जागेवर सर्वांनी मला पाठिंबा द्यावा आणि महायुती पाठिंबा देईल अशी चर्चा देखील होती। परंतु अचानक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने बीजेपीचे डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। यामध्ये विद्यमान खासदार यांनी केलेली तयारी पाहता हा धक्का त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते आणि म्हणूनच खासदार राजेंद्र गावित हे डॉक्टर हेमंत सावरा यांचा फॉर्म भरण्यासाठी देखील आले नव्हते आणि प्रचारासाठी देखील फिरतील की नाही याची शाश्वती नाही। या सर्व गोष्टींवर आमदार हितेंद्र ठाकूर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि या नाराजीचा ते पुरेपूर फायदा आपल्या उमेदवाराला कसा होईल या तयारीत असल्याचे बोलले जाते। म्हणूनच राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यावर महायुतीने आपला उमेदवार बदलला। राजेश पाटील यांच्या समोर कोणाचाच टिकाव लागणार नाही। या परिस्थितीवर आमदार हितेंद्र ठाकूर काय बोलले ते आता आपण ऐकूया। आमच्या समोर कोणाचं आव्हान नाही, ते दोघं आपापसात लढतात, आम्ही 1 नंबर लावतो। वाढवण चौक बंदर समोर विरोधामध्ये ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली, JNPTचे MD सेठी म्हणून आलेले, त्यावेळी विरोध कर सगळे खासदार, विधान परिषद आमदार, विधानसभेचे आमदार असताना त्यावेळी एकमेव पक्ष होता वाढवण बंदराकरता आणि हे 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी इलेक्शन लागली नव्हती त्यावेळी विरोध करणारा आमचा पक्ष होता। राजेश पाटील कारणीभूत आहे, राजेश पाटील कारणीभूत आहे, कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात, राजेश पाटीलच्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं। बाकी कार्य कर्तृत्व तुम्हाला माहित आहे, त्याच्यावर मी बोलत नाही। दुसरीकडे पालघर जिल्ह्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा यांना महायुतीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठे शक्ती प्रदर्शन करत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांचा अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीच्या सौ भारती कामडी यांनी उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाली असून शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, डहाणूचे आमदार विनोद निकोल यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्यात आला। त्यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सौ भारती कामडी यांचा विजय होईल, विजय आमचाच आहे असे मोठ्या विश्वासाने सांगितले। आपण पाहिलेलं आहे, आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे। मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे। भाजपकडे आणि NDA कडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे। आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्सवर नावं अजून देऊ शकले नव्हते, काल परवाकडे दिलेले आहेत। मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही। आज नामांकन अर्ज दाखिल किया है। बिल्कुल, आप देख रहे हो जनता का प्यार देख रहे हो, ये प्यार का एक प्रदर्शन आहे। ही भाजपची वृत्ती, घाणेरडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे। घाणेरडं राजकारण, एवढं गलिच्छ राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजप नोटबंदीवर बोलायला तयार नाहीये, GSTवर बोलायला तयार नाहीये, 15 लाखाचं जे खात्यात येणार त्याच्यावर बोलायला तयार नाहीये,
प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे. नेमक्या 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे अजून बोलायला ते तयार नाही. आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते. मग नाणार असो, बारसू असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार. इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार. मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडून, तो आता आम्ही सहन करणार नाही. आता चित्र स्पष्ट झाले आहे. प्रमुख लढत ही 3 उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे विजय सहज होणार नाही. अफाट मेहनत आणि नाराजीचा पुरेपूर फायदा कुणाला प्राप्त होतो, तसेच प्रत्येक उमेदवाराचे हितसंबंध व पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी भविष्यातील योजना, पालघर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना, ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतविभाजन. हे मतविभाजन कुणासाठी फायद्याचे ठरेल ते निर्णायक ठरणार आहे.